पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। रखरखत्या उन्हाळ्यामध्ये फक्त 2 आंबे वापरून आज पूर्ण परिवारासाठी मस्त एकदम थंडगार क्रीमी रेसिपी तयार करणार आहोत, ती सुद्धा साखर न वापरता। आंब्यापासून ही रेसिपी ट्राय केलीत ना तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि एकदा जर तुम्ही ही खाल्लीत ना तर दिवसभर मस्त फुल एनर्जी राहील, दिवसभर तुमचं पोट भरल्यासारखं सुद्धा वाटेल। चला मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी 2 ग्लास दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध आपलं गरम होतंय तोपर्यंत आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालणार आहोत, त्याची तयारी करायला घेऊया। तर इथे मी थंड दूध घेतलेलं आहे। तर थंड दुधामध्ये आपल्याला 1 चमचा कस्टर्ड पावडर घालायची आहे। आता कस्टर्ड पावडर तुम्ही घालताना जर तुम्हाला खूप जास्त हे घट्ट हवं असेल ना तर तुम्ही 2 चमचे घातलेत ना तरी देखील चालेल, पण इथे मी खूप जास्त घट्ट करणार नाही आहे, तर त्यासाठी इथे मी 1 चमचा इतकंच कस्टर्ड पावडर घातलेलं आहे। आता थंड दुधामध्ये जर तुम्ही घातलं नाही कस्टर्ड पावडर तर पटकन ह्याच्या गुठल्या मोडल्या जातात आणि गरम दुधामध्ये जर आपण घातलं तर त्याच्या गुठल्या तयार होतात। त्यामुळे आपल्याला थंड दुधामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या गुठल्या पडणार नाहीत आणि व्यवस्थित हे कस्टर्ड मिक्स होऊन येईल। आता आपल्याला छान अशी उकळ करून घ्यायची आहे आणि हे दूध आपल्याला थंड वापरायचं आहे, त्यासाठी उकळीपर्यंत येऊ द्यायची आहे। कस्टर्ड पावडर छान शिजू द्यायची आहे, नंतरच हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आपलं हे उकळ येते आणि आपल्या दूधसुद्धा थंड करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत। तर इथे मी रत्नागिरी हापूस आंबे घेतलेले आहेत, त्यामुळे ना हे चवीलासुद्धा खूप छान असे गोड असतात आणि कलरसुद्धा याचा खूप छान येतो। तुमच्या घरामध्ये जे आंबे असतील ना ते तुम्ही इथे वापरले तरी देखील चालेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या आंब्याच्या फोडी घालायच्या आहेत। मिक्सरला फिरवताना आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे, म्हणजे छान अशी बारीक याची पेस्ट तयार होईल। थोडंसं दूध आपल्याला घालायचं आहे। दुधालासुद्धा इथे छान उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला थंड करण्यासाठी एका मोठ्या अशा पसरट आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचं आहे। आता हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करूनच घालायचं आहे। तर इथे दूध आपलं थंड झालेलं आहे। दूध कोमट झाल्यावर सुद्धा तुम्ही ह्याला फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकता, म्हणजे पटकन थंड होईल। थंड झाल्यानंतर आपण जो पल्प तयार केला होता, जो आपण रस तयार केला होता आंब्याचा, तो यामध्ये घालायचा आहे। आता हापूस आंबे घेतल्यामुळे याचा कलर बघा काय सुंदर आलेला आहे, बघा मस्त एकदम याचा कलर आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही वेगळा कलरसुद्धा घालायची गरज लागत नाही। हापूस आंब्यामुळे एकदम त्याचा नॅचरल कलर येतो आणि खाण्यासाठी सुद्धा हा आंबा खूपच जास्त टेस्टी लागतो। आता मुळातच हा आंबा खूप जास्त गोड असतो, त्यामुळे इथे मी साखर अजिबात वापरलेली नाही आहे। दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती आपल्या याच्यामध्ये 2 ते 3 चमचे सब्जा घालायचा आहे। तर सब्जाच्या बिया इथे मी 1 तासापूर्वी छान भिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे मस्त एकदम या भिजल्या गेलेल्या आहेत। आणि सब्जाचे बीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप थंडावा देतं, त्यामुळे हे आवर्जून घाला। तुम्ही यामध्ये गोंद कतिरासुद्धा घालू शकता। आता गोडावसाठी इथे मी साखर अजिबात घातली नव्हती, त्यासाठी इथे मी थोडंसं मध घातलेलं आहे। तर मधसुद्धा इथे मी 2 चमचे घातलेलं आहे। मधामुळे ना छान मस्त गोडवा येतो आणि सुद्धा फ्लेवरसुद्धा याचा खूप मस्त लागतो, चवीला तर फारच छान लागतं। तर आता हे आपल्याला जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला हे मस्तपैकी एकदम थंडगार सर्व करायचं आहे। त्यामुळे खाण्यासाठी याची ना चवच एकदम भारी लागते, नक्की ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने थंडगार आपलं हे सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे। तर यामध्ये तुम्ही आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घातल्यात ना तरी देखील चालेल, वरून तुम्ही काही डाळिंबाचे थोडे दाणे घातलेत ना तरीसुद्धा चवीला ना हे सरबत मस्त लागतं। तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने सरबत। आणि तुम्ही कधी अशा पद्धतीने ट्राय केलं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा। उन्हाळा सुरू झाला की रोजच एकदम थंडगार काहीतरी प्यावंसं खावंसं वाटतं, पण अशा वेळेला आंब्याचं सीझन असेल आणि आंब्यापासून तर अशी रेसिपी तर झालीच पाहिजे। त्यामुळे मस्तपैकी एकदम थंडगार आपलं हे सरबत पिण्यासाठी ते तयार झालेले आहे। आंब्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।